उमरिया गावातनं आपण बाहेर आल्यानंतर आपल्याला उजवीकडे ग्वारीसाठी वळायचं आहे आणि हा रस्ता सरळ जातोय. सब नदियाँ मिलती है ना, वो यहीं से है ना. नर्मदे हार. यही जाना ना. चल आपल्याला हात रोड निघायचं आहे. हाँ पावर हाउस कुठे? हाँ 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 वहाँ से राइट लेना है. बरोबर जातो आपण रोडवर. वारीचा रोड इथे पॉवर हाऊस आहे आणि पॉवर हाऊसच्या आधी उजव्या हाताला जो रोड जातो तिथे आपल्याला वळायचं आहे. आणि बघा फुलं खूप लागली आणि ह्या फुलाने आम्ही लहानपणी भरपूर खेळायचो. हां आम्ही त्याच्याने ते मारामारी करायचो त्या फुलांनी. नर्मदे हर. हा आपण डोंगर खोदून खोदून त्याला केवढाचा ठेवलाय बट्टीला सगळी माती काढून. नर्मदे हार. नर्मदे हार. यहाँ से ही जाना है ना? हाँ यहीं से सीधी रास्ता. रिचेक. नर्मदे हार. ओम नमः शिवाय शंभो. हर हर महादेव शिव शंभो. मात श्री नर्मदे हर. आता आपण ग्वारी गावामध्ये प्रवेश केला आहे. आता कुठे जायचं विचारूया. महाराज जी कैसे जाना है? नर्मदे. कहाँ से जाना है अभी? यहाँ से जाएंगे. यहाँ से जाना है जी. चलो नर्मदे हार. नर्मदे हार. ये कहाँ जाएगा रास्ता? ये घूम के पड़ जाएगा. अच्छा. नर्मदे हार. नर्मदे हार. स्कूल जा रहे हो कि क्लास जा रहे हो? हाँ क्लास जा रहे हो. नर्मदे हार. नर्मदे हार. शंभो. नर्मदे हार. नर्मदे हार. क्या बच्चा? चाय पीने बोल रही है वो. चाय पीने बाबा जी. छोट्या मैयाने आपल्याला चहासाठी सांगितलं तर आपण छोटी मैया को हम नहीं मना कर सकते. नर्मदे हार. आप कौन से क्लास में पढ़ते हो बेटा? पहली. और वो दोनों आपकी सहेली है वो? आपका नाम तो बताते जाओ. अरे बताओ. अरे क्या नाम है बताओ. चंपा चमेली. चिंकी पिंकी. चिंकी पिंकी. नर्मदे हार. आप भी चाय पीने. हम सबको मना कर सकते, छोटी मैया को नहीं मना कर सकते. छोटंसं नर्मदे हार. साधारण घर आहे पण त्याचा भाव खूप चांगला आहे बघा. नर्मदे हार. तो कसे लपून बघतात आहे. नाम बताओ. टीना और मीना. टीना और मीना है. इनका नाम टीना मीना है. नहीं इसका नाम आमीना. नमामि. अच्छा नमामि देवी नर्मदे. नमामि देवी नर्मदे. मैया और आप नर्मदे. आपका नाम क्या है? यश. यस यस. टीना और आपका? प्रिया. अच्छा टीना और प्रिया नाम है उनका. वेरी गुड. नर्मदे हार. नर्मदे हार. नर्मदे हार. आपण गौरी घाटातून सॉरी आता आपण गौरी गावातून गौरी घाटाकडे जात आहोत. समोर एक मंदिर दिसतंय आणि मैया सुद्धा. हां अच्छा हे शगुना घाट आहे. नर्मदे हर. मित्रांनो आता आपण ग्वारी गावातून शगुना घाटावर चाललो आहोत. हा गौरी घाट नाही आहे.
म्हटलं गौरी घाट आहे. गौरी गाव म्हटलं तर गौरी घाट. मैयाला विचार कोणता घाट आहे. सागुन घाट. शगुन घाट. हाँ, अच्छा सागुन घाट है. सागुन घाट. अच्छा नर्मदे. नर्मदे हर. तर गौरी गाव आहे आणि शगुन घाट आहे. कुठला शेड. शेड नदी संगम असं मैयाने सांगितलं. नर्मदे हर आणि घ्या नर्मदा मैयाचं दर्शन घ्या. नर्मदे हर. अच्छा थेट लिहिलं इकडे. आणि हे पण लिहिलं संगम गौरी घाट दक्षिण तट. हे काय लिहिलं तर आहे. अच्छा पण हे लोक सगुना घाट. अच्छा हे लोक शगुना घाट म्हणतात गावचे. आणि हा मृत्युंजय आश्रम संगम गौरी घाट दक्षिण तट असं लिहिलं. म्हणजे आता आपण कन्फ्यूज होतो ह्याच्यामध्ये. नर्मदे हां आणि गावचे सगुना घाट बोलतात. ठीक आहे. आपल्याला घाट घाट मैया मैया आहे. मैयाचा कुठलाही घाट कसा आहे म्हणजे नावात काही नाही आहे. मैया आपल्या समोरच नाही इम्पॉर्टंट आहे. नर्मदे हार. थांबायचं इकडे आश्रमला. नर्मदे हार. नर्मदे हार. नर्मदे हार बाबाजी. नर्मदे हार महाराज. नर्मदे हार. नर्मदे हार. मनकामनेश्वर हनुमान मंदिर आहे आणि ते नर्मदेश्वर महादेव आहेत. नर्मदे हार. आणि आपली मैया अरे हां अगं मैया ही मग आपण कुठून क्रॉस करायचं आहे? इथून. आणि खूप खूप उतार आहे. आता हे मैया तू अच्छा अच्छा ही बाई ही इकडे नदी आहे आणि हा संगम आहे बघा. इकडे खूप मोठा संगम आहे. कुठली नदी? थेट नदी ना. हा नाही ग थेट नदी ना. आणि थेट नदी आहे आणि मैयाचा इथे संगम आहे बरोबर. नर्मदे हर. हा बघा नावडी आहे. आता नावडीत बसून आपल्याला मैया हा संगम पार करायचा आहे. नर्मदे हर. आरामात. आता सर्कस. आतमध्ये पाणी पण आहे भरपूर. नर्मदे हर. हे आरामात. ये मला सपोर्ट घे माझा हाथला. दे दे. नहीं नहीं उनका पैर फिसलता है ना इसके लिए. संगम आपण क्रॉस केला आहे आणि संगमावरून आता आपण परत मैयाच्या एकदम काठावरून चाललेलो आहोत. बरेच दिवसांनी म्हणजे 2 दिवसांनी आय थिंक सो. हा आता आपण चाललो ब्रह्मांड घाटला आणि परत किनाऱ्याचा तो रस्ता परत हे बघा स्प्रिंकल चालू आहेत. किनाऱ्यावरून चालायला खूप आनंद येतो.
पण त्या स्प्रिंकलमुळे खूप त्रास होतो. आता काल 3 दिवसापूर्वी एक मुंबईतलं कोणतरी डायरेक्ट मैयामध्ये पडलं आणि त्याची बॅग वगैरे सगळी वाहून गेली. कारण त्याच्यामुळे शेतीमुळे, कारण ते चिखल होतो आणि पायाला ग्रीप राहत नाही. आणि मैयाची कृपा की त्याचे प्राण वाचले, कारण त्याला पोहता येत होतं आणि त्यांनी बॅग पटकन क्लिपमधनं काढली आणि त्यामुळे ती बॅग काढली नसती तर बॅगेचं वजन त्याला वजनामुळे पाणी भरल्यामुळे पोहता आलं नसतं. ते काढून दिलं. फक्त मैयाची जी बॅग होती ज्याच्यामध्ये मैया होती पूजेची ती राहिली, त्यामुळे त्यांची परिक्रमा चालू राहिली. बाकीचं कसं वस्तू विकत घेता येते. तर मैया गेली पूजेची तर मग काहीच उपयोग नाही. परिक्रमा मग त्यात खंडित झाल्यासारखीच आहे नर्मदे हर. तर परत आपण पुन्हा एकदा मैयाच्या किनाऱ्यावरून पायवाटेवर पगदंडीवरती चाललेलो आहोत. आणि बघा हे शेतं अशी लावलेली असतात, कुंपण घातले त्यांनी. नर्मदे हर. नर्मदे हर. तुम्ही मैयाचं दर्शन घ्या परत. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, जिंदगी भर नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. आता इथे रस्ता जरा चांगला लागला आहे आणि वरती सागाचं जंगल आहे, डोंगर आहे आणि मैयाचं पात्र बघा केवढं मोठं आहे इकडे. नर्मदे हर. आणि पुढे आता वाळू लागली. पुढे आता आपल्याला वाळूतून चालावं लागणार आहे. तर मार्ग कशामध्ये वाळूमध्ये पाय आतमध्ये रुततो हे, तर कडक असेल वाळू थोडी तर चालायला नीट जमेल. नाही तर मग पाय जर वाळूत रुतले तर मग थोडं स्लो चालणं होईल आपलं. नर्मदे हर. हे बघा तर इथून पुढे वाळू लागले. आता बघा हा मार्ग ते माती आहे इथपर्यंत. डाव्या बाजूला सागाचं जंगल आहे, डोंगर आहे. नर्मदे हर. ना ना बरं आलं. नर्मदे आरामात आहे साईडला. उतरा उतरा. नर्मदे हर. नाही ना वरून नाही घेतला रस्ता ना, खालूनच आलं. आणि ऊन वाढलं आता. नर्मदे हर. शंभो हर महादेव. कुठे थांबून पायावर थोडं पाणी टाकायचं होतं ना, तुमच्या शूज काढून. पाय गरम होतात ना, पाणी टाकलं की परत गार होतात ते आणि मग गरम होतात पाय आतमध्ये, शूजमध्ये, सॉक्सच्या आतमध्ये आणि मग फोड येतात. म्हणून दर अर्धा 1 तासाने शूज सॉक्स काढायचे आणि गार पाणी टाकायचं त्याच्यावर. मग पाय थंड होतात, मग फोड येत नाहीत. नर्मदे हर. नर्मदे हर. आपण मैयाच्या किनाऱ्यावरूनच चाललो आहे अजून. आणि हे बघा गव्हाची शेतं. मगाशी पण शेताच्या मधून दोन्ही बाजूला शेतं होतं आणि मधून रस्ता होता. आणि समोर एक नवीन आश्रम बनला आहे, खामघाट आहे तिकडे आणि नवीन आश्रम आहे. तर आपण जाऊन बघूया तो आश्रम कसा आहे, काय आहे तेही तुम्हाला मी दाखवतो. आणि किनाऱ्यावरून आपल्याला 1.5 ते 2 किलोमीटर चालायला 1 तास लागतो. रस्त्यावर आपण आरामात 3 ते 5 किलोमीटर अंतर कापू शकतो एका तासामध्ये. त्यामुळे रोडवरून जाताना आपण 20-25 किलोमीटर जे अंतर कापतो ते मैयाच्या किनाऱ्यावरनं फक्त 10 ते 15 किलोमीटरच होतं. आणि
जर स्प्रिंकल वगैरे चालू असतील, पाणी चालू असेल, तर मग अशा रस्त्याने बघा हे चिकट मातीच आहे, तर ह्याच्यावर चालणं म्हणजे इम्पॉसिबल असतं. कारण हे बघा तुमच्या पायाला चिखल जमा होतो आणि परत हा चिखल, मग तिथे ग्रीप राहत नाही आणि मग तो पाय त्या चिखलावरनं घसरतो आणि त्यामुळे असं म्हणजे. आणि राईट साईडला स्लोप असल्या कारणाने राईट साईडला पडायची जाम शक्यता असते. नर्मदे हर मातारा मिळते. येईल ना, जमेल ना यायला इकडे? स्लो आहे, एक पाय टाकू. हां हळू. तर आता माझ्या कृपेने स्प्रिंकल पाणी वगैरे सगळं बंद आहे, पण सकाळी जे परिक्रमावासी गेले त्यांच्यावेळी बहुतेक चालू असेल, म्हणजे अर्धा 1 तास आधी 2 तास आधी. कारण ते ह्या वाटेवर न जाता पूर्ण शेत तुडवत गेलेत, कारण त्यांच्याकडे पण ऑप्शन नाही आहे. कारण ह्या चिखलातनं जर चाललं तर खाली पडायची भीती असते. बघा मैया खाली आहे. गावशी एक ॲक्सिडेंट ऑलरेडी झालेलं आहे, पण ते जे तो जे बाबाजी होते ते वाचलेत त्याच्यामधून. नर्मदे हर. चला आता आपण आश्रमात गेल्यावर तुम्हाला नवीन आश्रम बांधलेला आहे, तर कसं आहे काय ते दाखवतो. नर्मदे हर. हे बघा हे असं, हे बघा. मग अशा प्रकारे शेताच्या आतून वाट काढत जावे लागते, पाणी जर सोडलेलं असेल तर. नर्मदे हर. हे बघा इकडे पण तसंच केलं आहे बघा. इथे पाणी असणार, मग परिक्रमावासी शेत तुडवत जावं लागतं, पण ते आपल्याला आवडत नाही. दुसऱ्यांचं नुकसान होतं त्याच्यामध्ये, पण दोन्ही गोष्टी सांभाळाव्या लागतात. पाय घसरून पडण्यापेक्षा मग शेताच्या आतून गेलेलं अजून मार्गच नसतो, मग परिक्रमावासियांकडे पण ऑप्शन राहत नाही काय करायचं. नर्मदे हर. नवीन आश्रम बनवलेला आहे खामघाटला आणि इथे सुंदर अशी शिवपिंड आहे. ओम नमः शिवाय. शंभो हर हर महादेव. शिव शंभो. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर भोलेनाथ. नर्मदे हर. चला हा आम्ही थकलेले प्राणी. हे बघा रामभाऊ काय बोला, आम्ही थकलेले प्राणी. नर्मदे हर. चला आता वरती जाऊया, थोडा आराम करू. नर्मदे हर. आत वरती जाऊन तुम्हाला आश्रम दाखवतो.